स्वाभिमानी टीव्ही चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुलवाडे जामपट धरणाचे बंद पडलेले काम तात्काळ सुरू करा। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। संपूर्ण धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले सुलवाडे जामपट धरणाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडलेले आहे। हे धरण शेतकऱ्यांना पाणीपुरवठा, जलसिंचन आणि सिंचनासाठी अत्यंत आवश्यक आहे, परंतु गेल्या काही महिन्यांपासून हे काम बंद पडलेले असून ज्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था खूपच बिकट झालेली आहे। त्यामुळे या कामाची तातडीने पुन्हा सुरुवात करण्याची मागणी धुळे जिल्हा शेतकरी संघटनेने केलेली आहे। दरम्यान शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होईल आणि ते त्यांची पिके वेळेवर पिकू शकतील। त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडलेले धरणाचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी क्रांतिकारक शेतकरी संघटनेने केलेली असून त्या संदर्भात आज रोजी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना या संदर्भातले निवेदन सादर केले। शेतकरी संघटना आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आमचे सुलवाडे जामपल धरणाचं काम जे 1 ते 1.5 वर्षापासून बंद आहे ते सुरू करण्यासाठी आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार आणि याच्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की आमचे जोपर्यंत 10 वर्षाचे खासदार होते सुभाषदादा भामरे तोपर्यंत धरणाचं काम जोरात सुरू होते। खासदार पराभूत झाल्यानंतर आज ते खासदार पराभूत झाल्यामुळे धरणाचं काम बंद आहे। 70 ते 80% धरणाचं काम झालेलं आहे। गाव पातळीवर पाईपलाईनचं कामं जोरात सुरू आहेत, पण धरणात पाणी नाही। फक्त 20% कामासाठी प्रशासनाने व शासनाने या अधिवेशनामध्ये आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न होतं की आम्ही सुलवाडे जामपल धरणाच्या शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करू बुवा, ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या इथले राज्यकर्ते आज सत्तेवर असणारे आपले देवाभाऊ माननीय श्री मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आमच्या धुळे जिल्ह्यावर लक्ष द्यावे आणि आमचं शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करावे। येत्या जून महिन्याअखेरपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचायला पाहिजे। धरणात पाणी नसल्यामुळे योजना बंद आहे। त्याच्यावर आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो, निवेदन दिलं आहे की आपले लोकप्रतिनिधी अधिवेशनात आमचा मुद्दा उपस्थित करून शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी विनंती करतो की आपण हे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे। वंदे मातरम।